रबाळे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 9 फेब्रुवारी रोजी एक महिला श्रीमती सीमा मिश्रा या सेक्टर 17ला उभ्या असताना त्यांच्या बाजूला एक रिक्षा येऊन थांबली। त्या रिक्षामधील पॅसेंजर सीट वर बसलेल्या व्यक्तीने त्यांना गणेश मंडी कुठे आहे असं विचारलं। त्यावेळेस महिला सांगत असतानाच तिच्या गळ्यातली 1 तोळ्याची सोन्याची चेन आरोपीने बळजबरीने खेचली आणि रिक्षासहित ते तिथून दोघेही फरार झाले होते। या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली श्री दयानंद वनवे PSI आणि त्यांची टीम करत होती। या टीमने दिवस रात्र मेहनत घेऊन या गुन्ह्याचा तपास करत असताना त्या गुन्हेगार आले गेले या सगळ्या मार्गावरचे CCTV फुटेज वगैरे चेक केले असता त्यांच्या असे लक्षात आले की रिक्षाच्या पाठीमागच्या साईडला डाव्या बाजूकडील मडगाडवर एक लाल पट्टा आहे। त्या अनुषंगाने त्यांनी त्या रिक्षाचा त्याच भागातील असावी असा संशयावरनं कसून तपास केला। यामध्ये रबाळे MIDCच्या हद्दीमध्ये ही रिक्षा आणि त्यामध्ये ते दोन्ही आरोपी बसलेले हे रबाळे पोलीस स्टेशनला मिळून आले। त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन त्यांच्याकडे सविस्तर चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली। त्याचबरोबर रबाळे आणि रबाळे पोलीस स्टेशनचे 5 गुन्हे आणि रबाळे MIDCचा 1 असे चेन स्नॅचिंगचे गुन्हे या टीमने उघडकीस आणलेले आहेत आणि एका छोट्या क्लूवरनं पोलिसांनी ह्या कौतुकास्पद तपास करून ही कामगिरी बजावलेली आहे। यामधील दोन्ही आरोपी हे रिक्षा चालक आहेत। त्यापैकी एक जण रबाळे पोलीस स्टेशन आणि दुसरा रबाळे पोलीस MIDC रबाळेच्या हद्दीतला राहणारा आहे आणि यांचा पूर्व इतिहास काय आहे आणि या आरोपींनी यापूर्वी सुद्धा काही गुन्हे केले आहेत काय आणि त्यांचे आणखी कोणी साथीदार आहे काय याबद्दल सुद्धा पोलीस कसोशीने तपास करीत आहेत।